जय शिवराय। आज परभणी येथे आमचे मित्र आणि आमचे सहकारी मित्र तिरुपती वैजनाथ शिंदे राहणार दुटका तालुका पालम जिल्हा परभणी हे ग्रामपंचायत दुटकामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आमरण उपोषणास गेल्या 5 दिवसापासून बसलेले आहेत। त्यांच्यासोबत त्यांच्या गावातील त्यांचे सहकारी गावकरी सुद्धा इथे आलेले आहेत त्यांना मदत सपोर्ट करण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी। आणि आज आम्ही मराठा सेवा मंडळाच्या वतीने संभाजी ब्रिगेड आणि मराठा समाजाच्या वतीने आज त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथे आलेलो आहोत। गेल्या अनेक दिवसापासून ग्रामपंचायत दुटकामध्ये विविध प्रमाणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे आणि तो भ्रष्टाचार तेथील सरपंच आणि तेथील ग्रामसेवक मॅडम अन्नपूर्णा डाकुरे ह्या मिळून दोघ जण मिळून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करत आहेत। त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने जे पाणी पुरवठा योजना असेल, विविध विकास कामामध्ये गैरव्यवहार असेल, अशा प्रकारचे अनेक भ्रष्टाचारामध्ये ते सामील आहेत। आणि या विरोधामध्ये आमचे मित्र तिरुपती शिंदे यांनी आवाज उठवलेला आहे। मी प्रशासनास या माध्यमातून विनंती करतो की तात्काळच्या तात्काळ यांचं उपोषण स्थगित करून त्या ग्रामसेवक आहे मॅडम आणि जो सरपंच आहे या दोघांवर तात्काळच्या तात्काळ गुन्हे दाखल केले पाहिजे। त्यांच्याकडून त्या मालमत्तेची सामानाची वसुली केली पाहिजे। अन्यथा मराठा सेवा मंडळ असेल, संभाजी ब्रिगेड असेल, आमच्या सर्व संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जाब विचारण्यात येणार आहे। येणाऱ्या 15 दिवसामध्ये 8 दिवसाची आम्ही आता त्यांना मोहलत देत आहोत। आताच आम्ही जेव्हा इथं आलो तेव्हा त्यांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इथे येऊन भेटून गेलेत, परंतु आम्ही त्यांना 8 दिवसाची आणखी मुदत देत आहोत। जर या 8 दिवसामध्ये जर त्यांनी दिलेल्या अर्जावर, तिरुपती शिंदे यांच्या अर्जावर जर कारवाई नाही केली तर धडक मोर्चा जिल्हा परिषदेवर आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने, सर्व मराठा सेवा मंडळाच्या वतीने, सर्व संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात काढण्यात येणार आहे आणि त्याचे पुढे कायदेशीर जे काही परिणाम होतील त्यांना भोगावं लागणार आहेत। त्यामुळे आता आमच्या मित्राला मी सांगतो की त्यांना काही भिण्याची गरज नाही। आम्ही सर्वजण परभणीतले पदाधिकारी सर्वजण त्यांच्या सोबत आहोत आणि त्यांना ज्या वारंवार धमक्या सुद्धा काही देण्याचा प्रकार करत आहेत त्यांच्यावर वेगवेगळे खोटे गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत। परंतु जर अशा पद्धतीचे खोटे गुन्हे हे जाणीवपूर्वक अधिकारी लोक जर दाखल करत असतील तर त्यांना याच्या पुढे आमच्या सोबत सामना करावा लागणार आहे असं मी या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। मी तिरुपती वैजनाथ शिंदे मौजे दुटका तालुका पालम जिल्हा परभणी येथील रहिवासी असून मी काही दिवसापासून ग्रामपंचायत येथील भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवल्यानंतर मी अशा प्रकारे आवाज उठवला की सुरुवातीला मी पालम पंचायत समितीत आवाजामध्ये RTI दाखल केला। 5/5/2025 रोजी RTI दाखल केल्यामुळे ग्रामविकास अधिकारी अन्नपूर्णा निवृत्ती डाकोरे, सरपंच सदाशिव संभाजी डुकरे आणि माजी सरपंचपदी गंगाधर निवृत्ती डुकरे यांनी संगनमत करून माझ्यावर पालम पोलीस स्टेशन येथे अन्नपूर्णा निवृत्ती डाकोरे यांना गुन्हा दाखल करण्यास प्रवृत्त केले आणि त्याने अन्नपूर्णा निवृत्ती डाकोरे यांनी 6/5/2026 रोजी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला। त्यानंतर मी 15 दिवसानंतर माझी जमानत झाली। परत पुन्हा मी लढा तसा चालू ठेवला। परत मी पुन्हा एकदा पालम पंचायत समिती पुढे 5/1/2026 रोजी आमरण उपोषण केले। त्या चौकशी झाली, त्या चौकशीचा अहवाल पण आलेला आहे। त्या अहवालामध्ये डायरेक्ट नमूद असं केले की बा अन्नपूर्णा निवृत्ती डाकोरे आणि माजी सरपंचपदी यांनी एवढ्या रकमेचा अपार केला आहे, तरी पण प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही। मुख्य कार्यकारी अधिकारी पण कारवाई करत नाही, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कारवाई करत नाही। त्या मागणी अशी आहे की अन्नपूर्णा निवृत्ती डाकोरे यांच्यावर ठोस कारवाई व्हावी आणि सरपंच यांच्याकडून ज्या रकमेचा अपार केला आहे ती रक्कम पूर्णपणे वसूल व्हावी ही विनंती आहे। त्याच्यासाठी आम्हाला संघटनेने पूर्णपणे सपोर्ट केला आहे। संभाजी ब्रिगेडचे समन्वयक बालाजी मोहिते पाटील तसेच मराठा सेवा मंडळाचे नितीन देशमुख यांनी पूर्णपणे सपोर्ट केल्यामुळे आज प्रशासन आमच्या उपोषणस्थळी येऊन भेट देऊन गेले आहे आणि आम्हाला आश्वासन दिले आहे। तरी पण यांनी आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार।